अगं बायको, वहिनींना आत्ताच का बोलवलंस? तीर्थप्रसाद तर राहिलाय फक्त. तीर्थप्रसादाला फार महत्व असतं रे लेकरा. तीर्थासारखं निर्मळ आणि पवित्र काहीही नाही. खऱ्या भक्तीचं सार म्हणजेच तीर्थ. देवाच्या आशीर्वादाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते बाळा, आणि नकारात्मक शक्ती नाहीशी होते. आज तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. आजच्या पूजेचं आणि तीर्थाचं मोल खूप मोठं आहे रे बाबा. कसं काय आजी? अनन्या बाळा, त्याची एक गोष्ट आहे. गोष्ट? हो आजी सांग ना मला गोष्ट, मला ऐकायची आहे. हो हो सांगते हा. एक गाव होतं. त्या गावात एक चेटकीण होती. ती चेटकीण माणसाच्या रूपात राहत होती. तिने आपलं खरं रूप कधीच कोणाला कळू दिलं नाही. अगं ती जन्माला आलेल्या बाळांना मारून खायची. गावातली लोक खूप घाबरली होती ग. पण ती चेटकीण कुठे सापडतच नव्हती. पण देवीची लीला खूप अगाध आहे हे तिला माहित नव्हतं. मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशी पूजेच्या नंतर त्या चेटकिणीला नाईलाजाने तीर्थ प्यावं लागलं. आणि मग तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. ते तीर्थ तिने प्यायचंच नाही ना. अगं तिने ते तीर्थ घेतलं नसतं तर सगळ्यांना तिचा संशय आला नसता का? आणि ती ते तीर्थ फेकूनही देऊ शकत नव्हती, कारण ती भस्म झाली असती. आजी या तीर्थात एवढी शक्ती असते? हो. ही म्हातारी नक्कीच नक्कीच मला हे तीर्थ प्यायला लावणार. दादासाहेब, ते आपल्याला सोनाराकडे जायचं होतं ना? हो. चला मग निघूया आपण. चल. थांब ग पोरी. अगं आधी तीर्थ तर घेऊन जा. वेदा बाळा, मला देतेस ना तीर्थ? हो आजी. खूप छान, खूप छान. वेदा, आता तुझ्या आजीला दे बरं तीर्थ. हा जा. हो आजी.